See the question carefully. If seven PR equal to 60 multiplied by 7P R minus 3, then तर यामध्ये अशा प्रकारचं एक इक्वेशन दिलेलं असतं, रिलेशन दिलेलं असतं. त्या रिलेशनवरून आर किंवा एन किंवा काही वेळा दोन्ही पण अशा व्हॅल्यू फाइंड करायच्या असतात. मग आता यासाठी यामध्ये पहिल्यांदा आर किंवा एन यांची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल, त्यांचे फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. बेसिक रिझल्ट आणि फॅक्टरियलचे काही रिझल्ट्स. परम्युटेशन्सचा बेसिक फॉर्म्युला काय असतो? NPR इक्वल टू n फॅक्टोरियल अपॉन n मायनस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल. NPR आता इथे जर आपण हा फॉर्म्युला यूज केला, n ची व्हॅल्यू 7 आहे, बरोबर आहे. लेफ्ट साईडला तो फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. लेफ्ट साईडला जर तो फॉर्म्युला वापरला आपण तर काय होईल? येस, एनच्या जागी 7 सबस्टिट्यूट करून फॉर्म्युला वापरला तर लेफ्ट साईड काय होईल? एनच्या जागी 7 आहे. 7 फॅक्टोरियल अपॉन 7 मायनस आर फॅक्टोरियल अपॉन 7 मायनस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल, बरोबर. राईट साईडला 60 मल्टिप्लाइड बाय 7P R मायनस 3 आहे. आरच्या जागी R मायनस 3 आलेला आहे. मग राईट साईडला जर आपण वापरला तो रिझल्ट तर काय होईल? सेवन फॅक्टोरियल अपॉन, बरोबर आहे, 7 मायनस आता आरच्या जागी R मायनस 3 आहे. याला जर मायनस केलं तर चिन्ह दोघांचंही बदलतं. इथे मिस्टेक होते बऱ्याचदा, लक्षात ठेवा. ही पूर्ण टर्म मायनस होणार आहे, म्हणजे ती ॲक्च्युली 7 मायनस R मायनस 3 अशी टर्म आहे. 7 मायनस R मायनस 3
म्हणजे याला 7 मायनस आर प्लस 3 प्लस 3 7 मायनस आर प्लस 3 फॅक्टोरियल. बरोबर आहे. इथे दोन्ही साईडला हा 7 फॅक्टोरियल कॅन्सल होईल. म्हणजे लेफ्ट साईडला टर्म काय राहिली शिल्लक, 1 अपॉन 7 मायनस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल आणि राईट साईडला 60 अपॉन 7 प्लस 3 म्हणजे 10 मायनस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल. क्लिअर इथपर्यंत काय काय केलं ते. हो. दोन्ही साईडला यस सर. हा फॉर्म्युला यूज केला. एनच्या जागी 7 आणि आर तर आरच आहे. आता आपल्याला ही टर्म लेफ्ट साईडला घेता येईल आणि ही टर्म राईट साईडला घेता येईल. म्हणजे 10 मायनस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल इक्वल टू 60 मल्टिप्लाइड बाय 7 मायनस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल. ओके. 10 मायनस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल इक्वल टू 60 इंटू 7 मायनस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल. आता इथून पुढं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी आपल्याला वेगळा मार्ग वापरता येऊ शकतो. डिस्क्रिप्टिव्हसाठी वेगळा मार्ग. डिस्क्रिप्टिव्हसाठी काय करता येईल, फॅक्टोरियल नोटेशनच्या बेसिकमध्ये आपण पाहिलेलं आहे. ते कदाचित विसरलं असेल आता बऱ्याच जणांचं, की आपण एन फॅक्टोरियललाच काय लिहू शकतो, एन फॅक्टोरियललाच आपण n मायनस 1 फॅक्टोरियल इंटू n असं लिहू शकतो. बरोबर आहे का. किंवा त्यालाच आपण n मायनस 2 ब्रॅकेट फॅक्टोरियल इंटू n मायनस 1 इंटू n असं लिहू शकतो की नाही. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला 10 फॅक्टोरियल म्हणजे काय हे माहिती आहे. 10 फॅक्टोरियल म्हणजे काय असतं, 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 अप टू 10 म्हणजे 1 पासून 10 पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबर्सचं मल्टिप्लिकेशन असतं. 10 फॅक्टोरियल म्हणजे काय, 1 पासून 10 पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन असतं. 1 पासून 10 पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 10 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल म्हणजे 1 पासून 5 पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन. 7 फॅक्टोरियल म्हणजे 1 पासून 7 पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन. कळलं. ओके. Yes.
हा जो 10 फॅक्टोरियल आहे, 9 फॅक्टोरियल म्हणजे काय होईल बरं? 9 फॅक्टोरियल म्हणजे काय? 1 पासून 9 पर्यंत सर्व नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन. 1 पासून 9 पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे? हो. ओके. नाईन फॅक्टोरियल म्हणजे 1 पासून 9 पर्यंतचं. मग इथून 1 पासून 9 पर्यंतचे नंबर्स आपण जर असे लिहिले 9 फॅक्टोरियल इंटू 10 तर चालतं. येस. किंवा आपण 1 पासून 8 पर्यंतचे नंबर असे लिहिले 8 फॅक्टोरियल आणि उरलेल्या 9 आणि 10नी त्याला मल्टिप्लाय करू शकतो. हो. किंवा आपण म्हणजे थोडक्यात आपण काय करतोय, आपल्याकडे चिल्लर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशी, बरोबर. मग आपण ती जी सगळी चिल्लर आहे ती सगळी चिल्लर एकतर असंच एकदम 10चा गठ्ठा बांधू शकतो म्हणजे 10 फॅक्टोरियल, किंवा 9चा एक गठ्ठा मल्टिप्लायड बाय तो राहिलेला 10, किंवा 8चा एक गठ्ठा मल्टिप्लायड बाय 9 आणि 10 राहिलेले चिल्लर 2. बरोबर आहे? या प्रकारे आपल्याला हे लिहिता येतं फॅक्टोरियलच्या नोटेशनमध्ये. मग आता मला सांगा, जर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हली जायचं असेल तर ही कन्सेप्ट व्यवस्थित वापरता येणं गरजेची आहे. ऑब्जेक्टिव्हला सोपं आहे. ऑब्जेक्टिव्ह मेथडने आपण कसं जायचं तेही पाहणार आहेत. म्हणजे इथून पुढं जाण्यासाठी आपल्याला 2 मेथड आहेत. डिस्क्रिप्टिव्हसाठी वेगळा मार्ग, ऑब्जेक्टिव्हसाठी वेगळा मार्ग. मग आता आधी आपण डिस्क्रिप्टिव्हचा मार्ग बघू कसा आहे. त्यासाठी मला सांगा 10 R आणि 7 R ह्या दोन्ही नंबरपैकी मोठा कोण? 10 minus R. 10 R. बरोबर? ॲग्री सगळ्यांना? येस सर. 10 R हा मोठा आहे. 10 R पेक्षा 1 न लहान असलेला नंबर कुठला? 9 minus R. 9 R. बरोबर. 2 न लहान असलेला नंबर कुठला? 8 minus R. 8 minus R. आणि 3 न लहान असलेला नंबर कुठला? 7 R. क्लिअर? सापडला हा त्याच्या सिरीजमध्ये? बरोबर आहे. आपल्याला याला एक एक न कमी कमी करत जायचंय आणि याला शोधायचंय. म्हणजे आता बघा, ह्या कन्सेप्टनुसार आपण याला काय लिहू शकतो? याला आपण लिहू शकतो 7 R फॅक्टोरियल मल्टिप्लाइड बाय, आता 3चा डिफरन्स आहे दोन्हीत, बरोबर. येस. मल्टिप्लाइड बाय 8 R इंटू 9 R इंटू 10 R. हे लेफ्ट साईडसाठी लिहिलं आपण. जसं आपण इथं 10 फॅक्टोरियललाच काय लिहिलं, त्याला आपण असंही लिहू शकतो असतो ना, 7 फॅक्टोरियल मल्टिप्लाइड बाय 8 इंटू 9 इंटू 10. सेम तसंच आहे, फक्त इथं -R आहे, तो प्रत्येकामधून -R करून टाकला. येस. ओके. येस. इक्वल टू राईट साईडला मात्र काही करायचं नाही, राईट साईड तशीच ठेवायची. राईट साईड काय आहे?
16 into 7 minus 7 मायनस आर फॅक्टोरियल आहे तो, बरोबर आहे. 60 इंटू 7 मायनस आर फॅक्टोरियल. आता दोन्ही साईडला हा फॅक्टोरियलचा ब्रॅकेट आहे, हो. तो इकडला तिकडं नेला तर डिव्हिजनमध्ये कॅन्सल होऊन जाईल. Yes. म्हणजे शिल्लक काय राहिलं, 8 मायनस आर, 9 मायनस आर, 10 मायनस आर आणि इक्वल टू काय आला 60. आता आपण खूपच इमानदारीनं गेलं डिस्क्रिप्टिव्हला सुद्धा तर काय होणार आहे याचं ते फक्त सांगतो, आपला जायचं नाही आहे. एवढी इमानदारी काही कामाला येत नाही. काही काही ठिकाणी ट्रिक्स पण वापराव्या लागतात. ती काय, हे तिन्ही ब्रॅकेट मल्टिप्लाय करणे, त्याच्यावरून एक आर मध्ये असणारं क्युबिक पॉलिनॉमियल मिळेल, त्याचे परत फॅक्टर पाडणे, ते सोडवणे आणि मग आर इक्वल टू काय ती व्हॅल्यू फाइंड करणे. ते खूप लेंथी काम आहे, तुम्ही करून बघा प्रयत्न काय होणार ते, म्हणजे तुम्हाला कळेल की अल्टरनेटिव्ह मेथडचा काय बेनिफिट असतो. आता अल्टरनेटिव्ह सोपा मार्ग काय, तर हे 3 ब्रॅकेट या प्रत्येकामध्ये एक एकचा फरक आहे, बरोबर आहे. हो. हा मोठा आहे, हा लहान आहे एकनं, हा एकनं लहान आहे त्यापेक्षा. मग या 60ला क्रमाने येणाऱ्या 3 नंबरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये कसं लिहिता येईल, क्रमाने येणाऱ्या. म्हणजे 60ला आपण असंही लिहू शकतो 1 इंटू 2 इंटू 30. पण ह्या तिन्ही संख्या क्रमाने येतात का, 1च्या नंतर 2 येतो, पण 2च्या नंतर डायरेक्ट 30 आहे. अशा कुठल्या 3 संख्या आहेत एक एकचा डिफरन्स असणाऱ्या कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. 3, 4, 5. 3, 4, 5. 3 इंटू 4 म्हणजे 12 आणि 12 इंटू 5 म्हणजे 60, बरोबर आहे. म्हणजे या 60लाच आपण 3 इंटू 4 इंटू 5 असं लिहू शकतो की नाही. हो. आता हे 3 क्रमाने येणारे नॅचरल नंबर आहेत, हे पण 3 क्रमाने येणारे नॅचरल नंबर आहेत, ज्यांचं प्रॉडक्ट सारखं आहे. मग यातला जो लहान आहे तो लहान्याला इक्वेट करा, किंवा जो मोठा आहे तो मोठ्याला इक्वेट करा, किंवा हा जो मधला आहे तो मधल्याला इक्वेट करा. कुठलाही एक जण इक्वेट करायचा आहे. म्हणजे समजा आपण 8 मायनस आर याला जर 3 सोबत इक्वेट केलं तर 3 लेफ्ट साईडला येईल, आर राईट साईडला जाईल, म्हणजे 5 येत आहे सर. म्हणजे आर इक्वल टू किती येतो. 5. आता बघा तो 5 यात प्रत्येक ठिकाणी टाकून हेच मिळतं आहे का, 60च मिळतं आहे का. 8 मायनस 5 म्हणजे 3, क्रॉस चेक करायचं. 9 मायनस 5 म्हणजे 4 आणि 10 मायनस 5 म्हणजे 5. बरोबर. Yes. Yes, sir. आर इक्वल टू 5. गॉट दिस. Yes, sir. ही झाली डिस्क्रिप्टिव्हची मेथड. ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्ही काय करू शकता, एक तर
एकतर इथपर्यंत आल्यानंतर डायरेक्ट ऑप्शनमधल्या किमती टाकून चेक करू शकता. समजा हे 3, 4, 5 तुम्हाला नाही सापडले, हरकत नाही, हा 60 होता ना. पण त्यासाठी हे तर कन्सेप्ट लागणारच. ही कन्सेप्ट लागल्यावर पुढं राहतं काय मग शिल्लक. त्यापेक्षा टर्म आपल्याला काय दिलेली आहे या ठिकाणची, 10 मायनस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल इक्वल टू 60 इंटू 7 मायनस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल. कोणत्याही मेथडने जायचं म्हटलं तर इथपर्यंत तर यावंच लागणार आहे. आणि ते काय डायरेक्ट फॉर्म्युला वापरलेला आहे. आता ऑब्जेक्टिव्ह मेथड कशी आहे बघा. ऑब्जेक्टिव्ह मेथडमध्ये काय करता येईल, आपल्याला ऑप्शन्स काय काय दिलेले आहेत. ऑप्शन्स आहेत 3, 4, 5 आणि चौथा आहे नन ऑफ दीज. फर्स्ट ऑप्शन, सेकंड ऑप्शन, थर्ड ऑप्शन, फोर्थ ऑप्शन. मग काय करणार आपण, एक एक ऑप्शन घ्यायचं. समजा ऑप्शन फर्स्ट, पहिला ऑप्शन म्हणते आर इक्वल टू 3 पाहिजे. ठीक आहे, मग आर इक्वल टू 3 ही व्हॅल्यू LHS मध्ये टाकून बघा काय येईल. 10 मायनस 3 म्हणजे 7 फॅक्टोरियल आणि RHS मध्ये टाकून बघा 60 मल्टिप्लाइड बाय 7 मायनस 3 फॅक्टोरियल म्हणजे 60 मल्टिप्लाइड बाय 4 फॅक्टोरियल. बरोबर आहे. या दोन्ही व्हॅल्यू जर सारख्या आल्या तर हे आन्सर करेक्ट. मग आता यासाठी मल्टिप्लिकेशन सगळं नाही करत बसायचं, तिथेही लॉजिक वापरायचं. 7 फॅक्टोरियल म्हणजे 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5 इंटू 6 इंटू 7. बरोबर. आणि यालाच आपण 60 इंटू 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 असं लिहिलं. बरोबर. मग यात हे पहिले 4 आणि हे 4 तर सारखे आहेत, म्हणजे हे 4 आणि हे 4 सारखे आहेत. या तिघांचं मल्टिप्लिकेशन 60 येतं का. नाही. ऑप्शन कॅन्सल. खूप जास्त डॉन्की वर्क नाही करायचं. आपण या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे शिकणार आहे की स्किल कसं इम्प्रूव्ह करायचं, डॉन्की वर्क रिड्यूस करायचं. आपल्याला आर शोधायचा आहे ना, तो या 4 पैकी एकच असणार आहे ना. बरोबर आहे. मग जर तो जे करेक्ट आन्सर आहे तो ही इक्वेशन सॅटिस्फाय करणार ना. आपण इक्वेशन चेक करतो फक्त. सेकंड ऑप्शन काय, आर इक्वल टू 4. LHS मध्ये टाका परत. काय येईल. 6 फॅक्टोरियल. 10 मायनस 4 म्हणजे 6 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल म्हणजे 1 2 3 4 5 6. RHS 60 मल्टिप्लाइड बाय 3 फॅक्टोरियल म्हणजे 60 इंटू 1 2 3. आता हे 1 2 3 1 2 3 सारखे झाले, पण 4 5 6 या तिघांचं मल्टिप्लिकेशन 60 येतंय का. नाही. कॅन्सल.
आता ऑप्शन सी r इक्वल टू 5 लेफ्ट हँड साईडमध्ये टाकला काय येईल 5 फॅक्टोरियल म्हणजे 1 2 3 4 5 आणि RHS मध्ये टाकला 5 तर 60 इंटू 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल म्हणजे 1 इंटू 2. आता हे दोन सारखे आहेत, हे दोन सारखे आहेत. या तिन्हीचं मल्टिप्लिकेशन 60 येत आहे का बघा, बरोबर. किंवा सगळंच मल्टिप्लिकेशन करायला हा काय अवघड नाही आहे. हे सगळंच मल्टिप्लिकेशन 120 येत आहे, हे पण 120 येत आहे. सो करेक्ट आन्सर इज ओके. कुठं काय ट्रॅक चेंज करायचा हे लक्षात यावं लागतं. ऑब्जेक्टिव्ह मेथड आणि ही डिस्क्रिप्टिव्ह मेथड. पण यात इथपर्यंतचा पार्ट दोन्ही मेथडसाठी कॉमनच आहे. हे एक्झाम्पल्स तुम्ही ज्यावेळेस कन्सेप्च्युअली त्यामध्ये वर्किंग कराल त्यावेळी तुम्हाला स्वतःला सॉल्व करायला जास्त वेळ लागत नाही. इथं मी प्रत्येक वेगवेगळ्या छोट्या छोट्या कन्सेप्टचं छोट्या छोट्या थिंग्सचं पूर्ण एक्सप्लेनेशन देतो आहे, त्यामुळं ते टाईम कन्झ्युमिंग वाटत आहेत. पण जेव्हा एका प्रॉब्लेममध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या काही कन्सेप्ट लर्न करतो त्यावेळी तशा प्रकारचे दिसणारे आता भरपूर प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व करता येऊ शकतील. हे लिहिता येतं, याला असं जर फक्त सांगितलं तर उपयोग नाही. कशी टर्म आली तर काय लिहायचं हे महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक वेळी व्हॅल्यूज बदलल्या जाणार आहेत, रिलेशन्स बदलल्या जाणार आहेत, त्यानुसार वर्कआउट करता यायला पाहिजे. लिहून घ्या हे. शॉर्ट मेथडचं पण लिहून घ्या सोल्युशन ज्यांना पाहिजे ते. नेक्स्ट क्वेश्चन. वन अपॉन एट फैक्टोरियल प्लस 1 अपॉन 9 फैक्टोरियल प्लस 1 अपॉन 10 फैक्टोरियल. याची व्हॅल्यू विचारली आहे.
आता हा क्वेश्चन पण फॅक्टोरियलच्या कन्सेप्टवरतीच डिपेंडंट आहे. हा क्वेश्चन सॉल्व होणे किंवा न होणे, लवकर होणे किंवा उशिरा होणे, हे फक्त कन्सेप्च्युअल वर्कवर डिपेंड आहे की कोण कन्सेप्च्युअल वर्क वापरत आहे आणि कोण डॉंकी वर्क वापरत आहे. तुम्ही जर याचं डायरेक्ट ॲडिशन करायला गेलात, डायरेक्ट म्हणजे ॲडिशनच्या रूलप्रमाणेच क्रॉस मल्टिप्लाय वगैरे करूनच, कारण फ्रॅक्शन आहे, अपूर्णांक आहेत आणि ते डिनॉमिनेटर सेम नाही आहेत, त्यामुळे क्रॉस मल्टिप्लाय करून किंवा LCM काढूनच ॲडिशन करावं लागणार आहे. पण ते या फॅक्टोरियल सकट असंच जर केलं तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल. आता पुन्हा आत्ताचीच कन्सेप्ट, यात 8 फॅक्टोरियल, 9 फॅक्टोरियल, 10 फॅक्टोरियल, तिन्हीमध्ये सगळ्यात मोठा कोण, 10 फॅक्टोरियल, सगळ्यात लहान कोण, 8 फॅक्टोरियल. टेन फॅक्टोरियल आणि 8 फॅक्टोरियल. मग त्या मोठा जो आहे 10 फॅक्टोरियल आणि मधला जो आहे 9 फॅक्टोरियल, त्या दोघांनाही आपण 8 फॅक्टोरियल पर्यंत आणू शकतो, लिहू शकतो. म्हणजे 1/8 फॅक्टोरियल प्लस 1/8 फॅक्टोरियल इंटू 9, 8 फॅक्टोरियल इंटू 9 प्लस 1/8 फॅक्टोरियल इंटू 9 इंटू 10. ओके. आता या तीनही टर्ममधून 1/8 फॅक्टोरियल कॉमन घेता येईल, बरोबर. 1 शिल्लक काय राहिला, पहिल्या टर्ममध्ये 1 प्लस दुसऱ्या टर्ममध्ये आणि प्लस तिसऱ्या टर्ममध्ये 1/9 इंटू 10 म्हणजे 90, बरोबर. आता आपण या तिघांचं आपल्या नेहमीच्या मेथडनी ॲडिशन इझिली करू शकतो. वाटल्यास तिघांचं ॲट ए टाईम LCMनी करत बसण्यापेक्षा आधी या दोघांचं ॲडिशन करा. काय होईल बरं, 1/8 फॅक्टोरियल इंटू यांचं ॲडिशन क्रॉस मल्टिप्लाय करून काय येईल, 9 प्लस 1 म्हणजे 10/9 आणि प्लस 1/90. ओके. आता अजून याच्यामध्ये 1/9 कॉमन येईल, बरोबर. म्हणजे 1/8 फॅक्टोरियल इंटू 9 मल्टिप्लाइड बाय 1/9 कॉमन घेतला, पहिल्या टर्ममध्ये शिल्लक काय राहील, बरोबर आहे. आणि दुसऱ्या टर्ममध्ये 1/10. आता थोडं उलट विचार पण करता यायला पाहिजे. 8 फॅक्टोरियल मल्टिप्लाइड बाय 9 याला काय लिहिता येईल बरं, किंवा ठीक आहे सध्या तसंच ठेवा, 1/8 फॅक्टोरियल इंटू 9 इंटू याचं किती येत आहे ॲडिशन, 101/10. 101/10, बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लाय 10 इंटू 10 100, 100 प्लस 1
101/10. म्हणजे आता न्यूमरेटरला काय आलं, यांचं मल्टिप्लिकेशन, आणि डिनॉमिनेटर 8 फॅक्टोरियल इंटू 9 इंटू 10. मग हा 101 तर तसाच राहील. या पूर्ण टर्मला काय लिहिता येईल, 10 फॅक्टोरियल. 10 फॅक्टोरियल. बरोबर आहे, कारण आपण ह्या 10 फॅक्टोरियललाच असं लिहिलं होतं. बरोबर, म्हणजे 10 फॅक्टोरियल. ओके. आता याला अजून सोपा मार्ग पण आहे. हा झाला युज्युअल ट्रॅक वे. हा युज्युअल ट्रॅकमध्ये असल्यामुळं हा सुचतो. जो वेगळा मार्ग असतो हटके, त्याला थोडंसं जास्त कन्सेप्च्युअल वर्किंग केलेलं असणं गरजेचं आहे स्वतः. तो कसा बघा. पुन्हा तीच टर्म मी लिहितोय, तेच एक्झाम्पल लिहितोय परत वेगळ्या पद्धतीनं. 1/8 फॅक्टोरियल प्लस 1/9 फॅक्टोरियल प्लस 1/10 फॅक्टोरियल. आपल्याला काय करायचं आहे ह्या मेथडमध्ये, तिघांचाही डिनॉमिनेटर आधी सारखा करून घ्यायचा आहे. तिघांचाही डिनॉमिनेटर सारखा करून घ्यायचा आहे. आणि तो जी मोठी संख्या आहे तेवढाच करावा लागेल. तो कसा करता येतो, समजा शेवटची टर्म मी तशीच लिहिली 1/10 फॅक्टोरियल. मधल्या टर्मचा मी डिनॉमिनेटर सारखा करून दाखवतो, तुम्ही पहिल्या टर्मचा सांगायचा. मधल्या टर्मला मी 10 न मल्टिप्लाय आणि 10 न डिवाइड केलं. टर्ममध्ये काही चेंज झाला नाही. बरं, आता मला सांगा 9 फॅक्टोरियल मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजे किती. 10 फॅक्टोरियल झाला डिनॉमिनेटर सारखा. येस. काय केलं, आपलं ते डोक्यात लॉजिक पाहिजे आपल्या, की याला याच्यापर्यंत जाण्यासाठी एक कमी फक्त 10. तो 10 जर इथं मल्टिप्लाय आला तर हा 10 फॅक्टोरियल होतोय. पण इथं 10 आणायचा कसा, कारण एकट्या डिनॉमिनेटरला जर 10 न मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला राग येतो. मग दोघांनाही 10 न मल्टिप्लाय करा. डिनॉमिनेटर तर सारखा होईल. डिनॉमिनेटर सारखा झाला की आपल्याला डायरेक्ट ॲडिशन करायला सोपं जातं. 2 स्टेपमध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह होतं. आता मला सांगा, हा जो 8 फॅक्टोरियल आहे याला 10 फॅक्टोरियल बनवण्यासाठी काय करावं लागणार आहे. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 9 अँड 10. दॅट्स इट. 9 आणि 10 दोघंही लागतील. म्हणजे 9 आणि 10 नी न्यूमरेटरला आणि परत 9 आणि 10 नी डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं. ओके. आता बघा, हे 9 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजे किती, 90. 8 फॅक्टोरियल इंटू 9 इंटू 10 म्हणजे झाला 10 फॅक्टोरियल. 10 डिवायडेड बाय 9 फॅक्टोरियल इंटू 10 म्हणजे किती, आणि 1/10 फॅक्टोरियल. शेवटची टर्म तर तशीच ठेवली आपण. डिनॉमिनेटर जर सेम असेल फ्रॅक्शन मध्ये तर ॲडिशन कसं करायचं.
येस, ॲडिशन करायची. न्यूमरेटरचे ॲडिशन. न्यूमरेटरचं ॲडिशन करायचं आणि डिनॉमिनेटर तोच राहतो. बरोबर. न्यूमरेटरचं ॲडिशन म्हणजेच 90 प्लस 10 प्लस 1 म्हणजे किती? 101. 101. म्हणजे हे आता पहा, दोन्हीपैकी कुठली मेथड सोपी वाटली, फर्स्ट का सेकंड? सेकंड. सेकंड. पण प्रॉब्लेम असा आहे की ती सोपी असून उपयोग नाही, ती वेळेला सुचत नाही. काही वेळा मेथड सोपी आहे किंवा अवघड आहे, ह्या दोन्हीपेक्षा महत्त्वाचा फॅक्टर हा राहतो की आपल्याला स्वतःला वेळेला काय सुटेल, काय सुचेल आणि काय जमेल. त्यामुळं स्वतः वर्किंग करून प्रॅक्टिस करणं पुन्हा आवश्यक आहे. टेक डाऊन दिस.